नमस्कार, कसं काय मंडळी. मी अक्षता तुमचं स्वागत करते मालवणी मॉम इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर काल आम्ही रात्री खूप लेट झाला ॲक्च्युली आम्हाला पोचायला आणि इथे आम्ही आलो आहेत एअरबीएनबीमध्ये. तर हे किचन आहे एंट्री केल्या आणि हे एक बंगलो म्हणू शकतो आपण. हा हाय सिलिंग बंगलो आहे आणि ह्याच्यात 4 बेडरूम आहेत. तुम्हाला मी दाखवते आता की हे कसं आहे ते एअरबीएनबी. तर हा जो आहे मास्टर बेडरूम आहे. आता इथे सगळे चादर वगैरे आहेत कारण की आम्ही काल रात्री झोपलो आणि सकाळी उठलो आहे, जस्ट फ्रेश झालो आणि आम्ही आता निघायची तयारी आहे. त्याच्यामुळे थोडासा पसारा दिसेल. तर हे आहे बॅकयार्ड. तर मस्त आहे, एकदम शांत. तुम्हाला पक्ष्यांचा सुद्धा किलबिलाटचा आवाज येत असेल. हा आमचा हॉल आहे पूर्ण मोठा आणि त्याला लागूनच किचन आहे. तर इथे आश्वी आणि डुग्गू मस्त टी व्ही बघतायत. त्यांना टी व्ही लावून दिलेला आहे कारण की आम्हाला सगळ्यांना पॅकिंग करायची आहे, कारण की मुलं म्हटल्यानंतर सगळं खाऊ पिऊ तर घ्यायलाच लागतं. तर तुम्हाला मी दाखवते, वरती 3 बेडरूम्स आहेत. 3 बेडरूम्स आहेत वरती. तर हा एक बेडरूम आहे लहान मुलांसाठी. बंक बेड्स आहेत ठेवलेले, म्हणजे 4-5 मुलं जी असतील ते असे झोपू शकतात. इथे एक बेडरूम आहे आणि हा इथे या पॅसेजमध्ये ना, हा कॉन्सेप्ट मला खूप आवडला. पॅसेजमधून हा जो व्ह्यू आहे ना, खूप मस्त वाटतो आणि बर्फ वगैरे पडतो ना माउंटन्सवरती, तर छान वाटतं ते बघायला. आणि हे वॉशरूम आहे आणि इथे अजून एक बेडरूम आहे हा. तर असे हे 3 बेडरूम्स आहेत वरती. तर आता आम्ही जस्ट एअरबीएनबीमधून निघालो. ॲक्च्युली आज रात्री परत आमचा स्टे एअरबीएनबीमध्येच आहे. याच एअरबीएनबीमध्ये 2 नाईट्सचा स्टे आहे. तर आता आम्ही जातो आहे रॉकी माउंटन्सला. तर आता हे रॉकी माउंटनची एंट्रीच्या इथे आम्ही पोचलो आहोत आणि इथे ना 4 एंट्रीज आहेत. तर आमच्या एअरबीएनबीपासून ही एंट्री जवळ होती. त्याच्यामुळे आम्ही आता इथे पोचलो आहे आणि इथून आता आतमध्ये आहे अजून. तर चला बघूया. हे जे समोर झाडं जी आहेत सगळी, हे सगळे पाईन ट्रीज आहेत आणि हे पूर्ण आता जे आपण ड्राईव्ह करताना जे तुम्हाला मी दाखवते, इतकं सुंदर वाटतंय. आणि त्याच्याहून छान हे अगदी जर आपण ऑक्टोबरच्या दरम्यान वगैरे आलो इथे, तर इथे म्हणजे फॉल टाईम असतो हा. तर फॉल टाईममध्ये फॉल कलर्सनी पूर्ण ही झाडं भरलेली म्हणजे भरतात. ऑरेंज कलर, रेड कलर असे वेगवेगळे शेड्स येतात झाडांना. तर तेव्हा तर अजूनच छान वाटतं. तर इथे आम्हाला एक प्राणी दिसलाय आता. तर आम्ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतोय. ॲक्च्युली खूप गर्दी आहे समोर. तर हे नॅशनल पार्क असल्यामुळे इथे कोण ना कोणतरी प्राणी तर दिसणारच. तर हा आहे एल्क आणि मराठीमध्ये आपण बोलू शकतो बाराशिंगा, कारण की त्याची शिंग म्हणजे हे हरणाचाच एक प्रकार आहे. हरणाचीच प्रजातीतला प्राणी म्हणू शकतो आपण, कारण की जी शिंगं बघा खूप मोठी आहेत, हरणासारखीच आहेत, पण हरणाची बारीक आणि एवढी नसतात. तर हा हरणाचाच एक प्रकार म्हणू शकतो. तर असे प्राणीसुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत. आता बघूया किती मिळत आहेत ते बघायला. पण रॉकी माउंटनचा एक ॲक्च्युली एंट्रन्स बंद होतं, त्याच्यामुळे आम्हाला 3 तास ड्राईव्ह करून यायला लागलं. तर फायनली आम्ही पोचलो इथे. तुम्ही बघू शकता रॉकी माउंटन पार्क्स आणि हा व्ह्यू माझ्या मागे. ॲक्च्युली थंडी वाढली आहे आता, तर आशीला वाजते थंडी. तर आम्ही असे येतोय आणि इथे आहे आमची गाडी आणि वरती माउंटन सगळे स्नोई माउंटन्स आहेत हे वरती. तर आम्ही इथे पार्क केली आहे गाडी. थंडी वाढत चालली आहे आता वाजलेत 5.
इथे एक हरण थांबलं आहे रस्त्यावरती, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा थांबलो इकडे आणि पुढे सुद्धा 2-3 गाड्या थांबल्या आहेत. तर आता हे आम्हाला कळतं आहे की एक आम्हाला अक्षरशः प्रकृतीचा सुंदर क्षण अनुभवायला मिळाला. तर ते हरण का थांबलं आहे, त्याचं कारण म्हणजे हे तिचं जे पिल्लू आहे समोर, हे जस्ट जन्मलेलं आहे आणि त्याचं आता स्किनसुद्धा जी आहे ना, ती ओली आहे पूर्ण. तर हे जस्ट जन्मलं आहे, त्याला चालताही येत नाही आहे नीट. तर त्याची मम्मी म्हणजे ते हरण तिकडे ते वाट बघतंय पिल्लाचं तिच्या. तर खरंच आईची माया, प्रेम, काळजी हे वेगळंच असतं आणि हे प्राण्यांमध्ये सुद्धा अनुभवायला मिळतंय. हे बघून तर खूपच छान वाटलं आम्हाला सगळ्यांना. तर आता हा छोटं पिल्लू आईच्या मागे जातंय. तुम्ही बघू शकता त्याला चालताही येत नाहीये नीट. आम्ही पोहोचलोय बेअर लेकला. तर हे सुद्धा एक सिनिक स्पॉट आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता इथे सुद्धा बसेस वगैरे आलेल्या आहेत टुरिस्ट लोकांना घेऊन. तर हा बस स्टॉप आहे. तर बस पार्किंग शुड बी हिअर आणि कार्स वगैरे आपण तिथे त्या साईडला पार्क करू शकतो. आम्ही सुद्धा आमची गाडी तिथेच पार्क केलेली आहे आणि इथून समोरून ही एंट्री आहे. तर हे मोस्टली ना सगळं पूर्ण स्नोनी भरलेलं आहे आणि स्नो सध्या मेल्ट होतोय, त्याच्यामुळे तुम्ही साईडला बघू शकता सगळीकडे स्नो आहे. खूप वारा आणि थंडी जाणवते आम्हाला सगळ्यांना आणि त्यामुळे आश्वीला काही चालायचं नाही आहे. तर आता आम्ही जातो इथे आतमध्ये आणि इथे ना स्लिप होण्याची शक्यता असते कारण की हा वितळतोय बर्फ पूर्ण. त्याच्यामुळे अगदी सावधानीने चालावं लागतंय सगळ्यांना. तर आता वाजलेत संध्याकाळचे 7 आणि खूप थंडी चालू झालेली आहे. तुम्ही व्ह्यू बघू शकता मागे. तर आता आम्ही निघालो आहे जायला. तर जाता जाता आम्हाला हा एक वेगळा पक्षी दिसला बर्फामध्ये. तर आता आम्ही जरा एक हॉल्ट घेतला मध्ये. जेवणासाठीच थांबणार आहे आम्ही डायरेक्ट, कारण की इकडनं परत आमच्या एअरबीएनबीवरती जाण्यासाठी परत 2.5-3 तासाचा प्रवास आहे. तर म्हटलं आता जरा सिटीमध्ये आलो आहे तर इथेच जेवून घेऊया आणि मग निघू. आश्वीची एक्साइटमेंट बघा. तर आता आम्ही सगळे जातोय गरम गरम मस्त मोमोज आणि सूप वगैरे असं काही खाण्यासाठी. तर आम्ही इंडियन रेस्टॉरंटच सिलेक्ट केलं आहे. तर ते आहे नेपाल्स. तर तुम्ही आत बघू शकता इथे नेपाली त्यांचे पारंपरिक वस्त्रांनीच त्यांनी असं भिंती डेकोरेट केलेल्या आहेत. तर इंटिरियर पूर्ण हे म्हणजे नेपाली स्टाईल आहे पूर्ण. तर आता आम्ही जेवून मस्त निघालोय आमच्या एअरबीएनबीवरती जायला. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही आमच्या एअरबीएनबीमधून निघतोय. तर निघायच्या आधी जरा असेच आम्ही सगळ्यांनी सायकल राईड केली. तर आता आम्ही निघालो आहोत ग्लेनवूड स्प्रिंग्ससाठी. तर रॉकी माउंटन्सच्या इथे आम्ही आता राहत होतो. तिथून आता ग्लेनवूड स्प्रिंग जवळजवळ 350 किलोमीटर आहे. म्हणजे 4 तास पकडून चालू शकतो. तर आता तिथे जाऊन तुम्हाला दाखवते मी. ग्लेनवूड हॉट स्प्रिंग्स हे एक रिसॉर्ट सिटी आहे. आजचा आहे डे 3 आणि आता आम्ही पोचलो आहे जस्ट ग्लेनवूड स्प्रिंग्समध्ये. तर पहिलं आम्ही ॲज युज्युअल पेटपूजा पहिली. तर आम्ही हॉटेल शोधतो आहे. तर हॉटेलमध्ये थांबून जेवणार आम्ही. मग आम्ही जाणार आमच्या हॉटेलमध्ये, बॅग्स वगैरे ठेवणार आणि मग आम्ही जाऊ फिरायला.
तर आता आम्ही आलो इथे मसाला अँड करीमध्ये. तर हे सुद्धा इंडियन रेस्टॉरंट्स आहे. आता इथे जेवून आम्ही निघू. इथे मस्ती चालू आहे आश्वी आणि डुग्गूची. तर आता आम्ही जस्ट बॅग्स वगैरे ठेवले आणि आता आम्ही जरा फ्रेश होऊन निघतोय बाहेर. Hey guys. तर आता आम्ही जस्ट एंट्री केली आतमध्ये आणि आता इथे आम्ही पास घेतोय एंट्रीसाठी. तर इथे तुम्ही ॲडमिशन बघू शकता वरती. मोठ्यांचं आहे $50 आणि लहान 3 वर्षाच्या नंतरचे मुलांसाठी $30 आहे. तर आता आम्ही आलो आहे ग्लेनवूड हॉट स्प्रिंगला. तुम्ही माझ्या मागे व्ह्यू बघू शकता, खूप सुंदर आहे. आणि हे जे पूर्ण पाणी आहे ना, हे पूर्ण नॅचरली हॉट आहे. आणि त्या साईडला सुद्धा एक सेक्शन आहे जिथे मिनरल वॉटर सुद्धा असतं. आणि आता ॲक्च्युली थंडरिंग होतं आहे, म्हणजे ढगांचा गडगडाट चालू आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना सांगितलं आहे पाण्याच्या बाहेर या. तर आम्ही आता वेट करतो इकडे. तर हे ग्लेनवूड हॉट स्प्रिंग्स हे जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गरम पाण्याच्या तलावांपैकी एक आपण म्हणू शकतो. आणि हे हॉट स्प्रिंग्स पूर्ण 12 महिने इथे गरम पाणीच असतं. असं काही सीझन नाही आहे याचा की थंडीत नाही वगैरे काही. कायम इथे हे गरम पाणी असतंच, म्हणूनच त्याचं नाव आहे नॅचरल हॉट स्प्रिंग असं. हे माउंटन व्ह्यू तर एकदम स्टनिंग आहे. म्हणजे अक्षरशः ह्या नैसर्गिक पर्वतांच्या मध्ये गरम पाणी आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे आणि खूपच छान अनुभव होता आमचा आणि खूप एन्जॉय केला आम्ही. जसं मी आधी म्हणाले की हे मिनरल रिच वॉटर आहे. तर ह्याच्या या औषधी गुणधर्मामुळे सुद्धा हे पूल अगदी प्रसिद्ध आहे. आणि इथे संदीप जिथे उभा आहे ते पूल तर अगदी म्हणजे उष्ण आणि अधिक केंद्रित थेरपी पूलसुद्धा म्हणतात याला. की कोणाला मसाज वगैरे पाठीचा हवा असेल तर अगदी गरम गरम पाण्याने मसाज घेऊ शकतो. आता ही आहे ग्लेनवूड हॉट स्प्रिंग्समध्ये कपडे सुकवण्याची मशीन. हे असे टाकले कपडे असे दाबून ठेवायचं. झालेले आहेत हे बघा. तर हे आहे इथे वॉशरूमची कनेक्टेडच लॉकर रूम्स आहे. तर आता इथे मी कपडे ठेवले ते मी काढते. तर त्याच्यात मी माझे कपडे वगैरे ठेवलेले. तर हे लॉकरसुद्धा फ्री आहे. आणि जर तुम्हाला मोठा लॉकर हवा असेल तर तो चार्जेबल असतो. आता हे मी कपडे काढते. तर असं जरा काय काय वेगळं जे मला वाटतंय जे भारतात आपल्या म्हणजे मी नाही बघितलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. जशी ती मशीन होती. टॉवेल रिटर्न आहे. तर इथे टॉवेलसुद्धा फ्री मिळतात. तुम्हाला पाहिजे तर आपण आपले घेऊन येऊ शकतो. पण इथे सगळं फ्री आहे. जसे स्विमिंग सूट किंवा जॅकेट्स असतात, गॉगल्स असतात लहान मुलांना, हे सगळं फ्री मिळतं. आणि सगळीकडे असे बॉक्स ठेवलेले आहेत तिथे आपण जाताना ते ड्रॉप करायचं. जसं इथे आता वॉशरूममध्ये टॉवेल रिटर्न आहे. तर इथे सगळे टॉवेल्स ठेवू शकतो आपण. इथे आता मुलांचं खेळून झालेलं आहे पण मुलांच्या पप्पांचं काही खेळून झालेलं नाही आहे. तर अजून त्यांचे खेळ चालूच आहेत. या तो तसा होता आमचा आज डे 3 आणि आता आम्ही आमच्या हॉटेलमध्ये जातोय आणि उद्या सकाळी निघायचं आहे मरून बेल्ससाठी. बोल स्टार्ट. तर आज आहे डे 4 आणि आम्ही आलो आहे गंडोला राईडसाठी. तर हे वरती तुम्ही बघू शकता.
चला मी जाऊन दाखवते तुम्हाला एक्सपिरियन्स आमचा काय आहे ते सांगेन. कुठे आला हाईट वरती तेव्हा वरती शोधेल अश्वी. चालले आता कुठे अश्वी? टॉप ऑफ द माउंटेन. अशी नीट बस. येस. मागे बघ किती मस्त वाटते अश्वी. इकडे नीट पकडून बसायची आहे बॉटल. अश्वी काय आहे? हॉट बलून आहे. हॉट बलून आहे. हॉट बलून नाही अश्वी, गंडोला राईड आहे. काय राईड? येस. अश्वी स्माइल. हॅपी हॅपी. तर आता ही राईड जी आहे ती फ्री आहे आणि वरती आम्हाला ड्रॉप करणार तिकडे आणि तिथे मग हे ॲडव्हेंचर पार्क आहे वरती. तर ह्या राईड साठी वगैरे म्हणजे चार्ज असणार आहे. राईड बघ इथे वरती आलोय गंडोला राईडनी आणि इकडे हे जे बाजूला दिसतंय ना हे सगळं शॉप आहे, गिफ्ट शॉप. हे गिफ्ट शॉप आहे आणि त्यालाच अटाच तिथे डायनिंग एरिया आहे हा आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता मागे मस्त आहे. आता इथे येऊन आम्ही ॲडव्हेंचर स्पोर्ट्स सुद्धा करू शकतो. जसं तुम्हाला दाखवलं मी मगाशी, राईड्स आहेत वेगवेगळ्या, लहान मुलांच्या राईड्स आहेत, पार्क आहे. तर इथे सुद्धा आपण टाइम स्पेंड करू शकतो छान. तर आता आम्ही पोचलोय मरून बेल्सला. तर ॲक्च्युली मरून बेल्सचाच आमचा आजचा प्लॅन होता, पण हे मध्ये गंडोला राईड आम्हाला दिसले म्हणून आम्ही अचानक म्हणजे डिसाईड केलं की जाऊया. आता आम्ही पोचलोय मरून बेल्सकडे आणि हा आमच्या ट्रिपचा शेवटचं हे डेस्टिनेशन आहे. तर मरून बेल्ससुद्धा एक सिनिक स्पॉट आहे. तर तुम्हाला दाखवते मी आता तिथे पोचून. तर हा आहे सिनिक व्ह्यू. तर खूप छान वाटतं आहे. ॲक्च्युली बर्फ वितळतो आहे डोंगरांवरून, तर तो व्ह्यू खूपच सुंदर वाटतं आहे अगदी बघायला. आणि ही लेक आहे मध्ये मोठी, मरून लेक म्हणतात ह्याला. आणि अवतीभोवती असे मोठमोठे डोंगर आहेत. तर खूपच सुंदर वाटतं आहे बघायला. आणि हा व्ह्यू ॲक्च्युली ना फॉल कलर्समध्ये खूप छान वाटतं जेव्हा झाडं आपला रंग बदलतात. तर मी हा एक फोटो टाकला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे ऑस्टिनसाठी. तर इथे आता बॅग्स चेक इन करतो आहे आम्ही आणि स्ट्रोलर्स वगैरे सुद्धा आहेत मुलांचे, तर ते सुद्धा चेकिंग करावं लागतं. तर आता आम्ही इथे आमच्या गेटकडे जाण्यासाठी सबवेकडे आलो आहोत. तर आता सबवेने आमच्या गेटकडे जाणार आणि मग तिकडनं फ्लाईट पकडून घरी. तर अशी झाली आमची कोलोराडो ट्रिप. 4 दिवस कसे गेले कळलंच नाही अगदी. जर तुम्हाला माझी ट्रिप ही आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.